सुवर्ण संधी असेल ती अमित इंजिनिअरिंग 11 या संघासाठी आदरणीय किशोर शेठ सोरकादे यांच्याकडनं 2000 आणि आदरणीय सुक्रे आवटे साहेब यांच्याकडनं 2000 म्हणजे 4000 रुपयांचं कॅश प्राइज असेल हॅट्रिक साठी. आणि बघा या ठिकाणी पुन्हा एकदा एटीएम कार्ड खुलं केलंय. कोणी निर्धाव षटक टाका 1100 रुपये मिळवा. आदरणीय दत्ताजी डोंगरे साहेब भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुरबाड तालुका यांच्याकडनं 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. निर्धाव षटक टाकाने 1100 रुपये मिळवा. चला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल एक अनुभवी पंच अर्थातच सुनीलजी शेंडे आणि मनोज उघडे. तर राकेश भगत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बाळू कडाळी, राकेश भगत, दिलीप भगत, दिनेश वाघ, बादल सवारे. चला गेम ऑन करायचे आहे. गेम ऑन. रुपेश इथे मात्र पहिला चेंडू खोदून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाचा सरसेनापती प्रकाश होता त्या ठिकाणी. चार षटकांचा सामन्याला सुरुवात झाली. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. अनंता गावंडा आणि सुनील शीद. स्वीप करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगला लाऊड अपील केली होती परंतु त्या ठिकाणी अपील खारिज करण्यात आली. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. सिंगल मिळेल. तर या ठिकाणी मात्र षटकार आलाय. अनंताच्या बॅट मधून तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळला. इथे मात्र अक्षरशः पेटून उठलाय अनंता गावंडा. निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. षटकार आलेला आहे. दर्शकांनी, प्रेक्षक वर्गांनी या ठिकाणी मात्र दर्शवलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि अजून एक जर षटकार मारला तर चंद्रकांत ढुमना 2170 या गाडीचे मालक आणि बक्षीस तेवढीच आहे 2170 रुपये. सॉरी 2117. चला बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. पाहता पाहता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निश्चितच अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेनं स्कोर कार्डवर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा बिनबाद 15 या षटकातील हा शेवटचा चेंडू. आणि रुपेश पाटील वर चढवलेला हल्ला 2 षटकार पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकाराच्या प्रतीक्षेत आहे कारण चंद्रकांत ढुमना यांच्याकडनं 2117 रुपये लावण्यात आलेले आहेत. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे
बनेल दर्शक. वन बाउन्सी मारेशा पार. हा येतोय चौकार. विजय धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात कशाळा विभागातील आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कशाळा विभाग अर्थातच उत्तमजी पाटील साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आल्या. बराच वेळ चेंडू हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक सरसावलाय. अजून एक मोठा मासा गळाला लागला. बॅक टू बॅक दोन गडी बाद झालेला आहेत आणि फुल एन्जॉय करताना आपण पाहतोय. आल्या पावली मात्र परतावं लागलं. अर्थातच आपण काशीनाथ शेंडेला पाहिलं. मोठा फटका खेळायच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज इंडियन ऍक्शन मध्ये चौथ्या क्रमांकावर महेंद्र वाघ उर्फ माही. निश्चितच या सामन्याची धुरा सांभाळताना आपण पाहू शकाल. दोन फलंदाज एका बाजूने विचार केला तर सुनील शीद मॅन फ्रॉम चाफेवाडी आणि महेंद्र वाघे मॅन फ्रॉम सोनिवली उर्फ माही ऑन द स्ट्राईक. लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. जे काम मात्र करण्यासाठी स्वतः संघटकाने स्वतःवर भरोसा दाखवलेला तो मात्र कुठेतरी या ठिकाणी यशस्वी ठरताना आपण पाहतोय. सिंगल
धाव फक्त खर्च केले आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात. रुपेश पाटीलने 19 धावांचं षटक फेकलं. त्याच्यानंतर कुठेतरी एक चांगली गोलंदाजी व्हायची होती. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. स्वतः प्रकाश मात्र उलट्या दिशेने धावलाय. अतिशय चांगला झेल टिपला. इथून मात्र धक्का क्रमांक लागला तिसरा. तो तन्मय आयुष 11 या संघाला धक्का क्रमांक तिसरा. कर्णधाराने स्वतःवर विश्वास दाखवला आणि दुसरे षटक टाकण्यासाठी चेंडू स्वतः हाती घेतला आणि आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि फक्त एक धाव खर्च केले. एवढी चांगली गोलंदाजी. एकच धाव. काय अफलातून षटक फेकलाय. जर षटक आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये, कारण अफलातून षटक फेकलाय. कमबॅक कसा असावं ते अमित इंजिनिअरिंग 11 या टीमनं दाखवलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3-20. डीजे ठोक. ₹500 जरूर मिळवले असते ते आदरणीय दत्ताजी डोंगरे साहेब यांच्याकडनं. तर निश्चितच सर्व खेळाडूंना तसेच जे प्रेक्षक वर्ग ब्रदर्स लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतायत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की 1 जानेवारी 2025 या रोजी आपला हुतात्मा दिन लव्हाळी या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत. आजच त्याचं मी आमंत्रण देतो. तर घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना खूप सरण्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आपण पाहिलाय. तो सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अमित इंजिनिअरिंग 11 विपक्ष तन्मय आयुष 11 या संघामध्ये. इथे मात्र अक्षरशः जसा चेंडू आला तसा मात्र फेकून दिला वाऱ्याच्या वेगानं. फलंदाज आपण पाहतोय सुनील शीद जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत निश्चितच एक समाधानकारक स्कोर उभा करण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. इथे मात्र विजय उघडा मॅन फ्रॉम सावरोली याच्यावर मात्र प्रहार केला. पहिल्या चेंडूवर मात्र अस्मानी टोला दाखवला आणि षटकारानं मात्र स्वागत केलं ते विजयचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावफलकावर लावल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला मॅच बॉल आणलेला आहे. लहान मुलं या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम अतिशय चोखपण करतायत, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. इथे मात्र विजयवर हल्ला चढवला. पहिल्या चेंडूवर षटकार सुनील शीद. लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. 51 तर धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुनील शेंडे मॅन फ्रॉम धारोळ आणि मनोज उगडे मॅन फ्रॉम बहोनोली. या 2 पंचांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. इथे मात्र अजून एक मनगटी ताकदीचा वापर. शॉर्ट पिच चेंडूला सोडणारा नाहीये हा खेळाडू. जरूर हा खेळाडू मागच्या सामन्यात इंजर्ड झाला, परंतु आता अशी फलंदाजी करतोय की कोण म्हणेल हा इंजर्ड झाला होता. तेवढा संघ मालकांनी मेहनत घेतली, त्याला निश्चितच दवाखान्यात नेण्यापर्यंत मजल या ठिकाणी मारली ती संघ मालकाने आणि खेळाडूला असं काही मजबूत करून आणलंय की अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी मात्र करतोय.
हाताला त्या ठिकाणी दुखापत झाली होती, परंतु जसा फटका सुनील शीद खेळतोय असं वाटत नाहीये का हा खेळाडू इंजर्ड आहे. 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. अतिशय घनघाती प्रहार केलाय. 1 षटकार 1 वाईट, त्याच्यानंतर षटकार परत वाईट. संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा. इथे मात्र फटका फटका फटका, अक्षरशः ढगामध्ये लाइटिंग लावणारा षटकार आलाय. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले. सुनील शीद ऑन द फायर. चापेवाडीचा हा विस्फोटक फलंदाज मात्र या सामन्यामध्ये बरसलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 40 धावा. तन्मय आयुष्य संघाचे पाठीराखे अतिशय जोरदार आहेत. डीजे ची मागणी केली जाते. धन्यवाद. पाठीराखे अतिशय चांगले आणलेत. 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळाले. पुन्हा वाईट. समीकरण सेम चालू आहे. 6 वाईट 6 वाईट 6 वाईट. 3 चेंडू मध्ये 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. लाऊड अपील केली. पंचांनी सांगितलं बाहेर जाणारा चेंडू आहे. डॉट चेंडू बरोबर ब्लॅक होल मध्ये मारण्याचा प्रयत्न केला विजयना. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचललं, फेकलं. 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा, सॉरी 42 धावा. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. स्लॉगवरचं षटक असेल. 4थं षटक, शेवटचं षटक या पहिल्या सत्रातील. त्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स पहिलं सत्र संपन्न झाल्यानंतर मात्र आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करू. या ठिकाणी मात्र अवंतर धाव. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज ललित सवारे मॅन फ्रॉम खरवईचा हा खेळाडू आपण पाहतोय.
इथे मात्र अतिशय चांगला फटका आहे सुनील शेठनं मात्र अजून एक चांगला फटका. सुनील शेठचा विचार केला तर सलामीला आला होता आणि आतापर्यंत 25 धावांचं योगदान दिलंय. अतिशय चांगली मोक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी चांगली खेळी करताना आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. इथे मात्र पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न चुकीची फेकी आलेली आहे. धावफलकावर धावा लागल्यात 49. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत आहे. तोच चौकार. या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाला. धावसंख्येचा विचार केला तर 57 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. या शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या ठिकाणी मात्र पहिलं सत्र संपन्न झालेलं आहे. धावफलकावर धावा लागल्या 57 धावा आणि 59 धावांचं लक्ष्य आहे. ते अमित इंजिनिअरिंग 11 या संघापुढे. तर विनंती आहे शिंदे तात्या 11 संघाचा संघनायक आणि स्वप्नील 11 या संघाचा संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे लगेच. तर मी या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आदरणीय दत्ताजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो की आपण यायचं आहे या ठिकाणी. शिंदे तात्या 11 संघाचा संघनायक पुन्हा एकदा आमच्या समावेश जोडलेला आहे. भगवान गोरे मॅन फ्रॉम पिंपळोलीचा एक अतिशय चांगला खेळाडू आणि या ठिकाणी स्वप्नील 11 या संघाचा संघनायक आदरणीय श्रीपत कडाळी एक चांगला गुणवान खेळाडू आमच्या समावेश जोडलेला आहेत. तर या ठिकाणी मात्र आदरणीय दत्ताजी डोंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते.
कॉल दिला जाईल स्वप्नील 11 या संघाकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय शेंडे तात्या 11. अभिनंदन. काय डिसाइड असेल? सुपर फिल्डिंग. निश्चितच क्षेत्ररक्षण कराल, कारण निश्चितच आता मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे. फायनल खेळण्यासाठी निश्चितच सज्ज असा असणार. या सामन्यामध्ये आपली रणनीती काय असेल? 40-40च्या म्हणजे वरती न जाण्याचा प्रयत्न करू, कारण तेवढीच ताकदीची गोलंदाजी त्यांच्याकडे पण आहे. निश्चितच आपण क्षेत्ररक्षण कराल. पहिल्या सत्रामध्ये निश्चितच समोरचा जो संघ आहे तो एक बलाढ्य संघ आहे. निश्चितच आपण जास्त काही विचारणार नाहीये. बेस्ट ऑफ लक देऊया. नाणेफेकी हरलाय, प्रथम फलंदाजी वाट्याला आली, तर निश्चितच आपण 4 षटकामध्ये किती धावा माराल? आम्हाला 50-55 प्लस मारावेच लागतील, कारण त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. निश्चितच त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली असल्यामुळे आपल्याला 50-55 धावा मारायच्या आहेत, तर चांगली फलंदाजी करावी लागेल. निश्चितच कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? काय नाही, मी मगाशीच बोललो तुम्हाला, माझी पूर्ण टीम यंग प्लेअर आहेत सर्व. कोण मारेल काय सांगता येत नाही. निश्चितच या सामन्याला मात्र जोकी बाजी लावावी लागेल, कारण फायनलचं तिकीट आहे. एक वेळा निश्चितच तू मेगा फायनलची ट्रॉफी उचलली. निश्चितच पुन्हा एकदा तशा प्रकारचा काही किमया करण्याचा तुझ्यामध्ये मनामध्ये काही प्रश्न आहे का? हो नक्कीच नक्कीच, फक्त 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. या ठिकाणी मात्र देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी मात्र समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवर जोडले जातील योगेशजी डोके साहेब. तर या ठिकाणी मात्र ज्या आपल्या स्क्रीनच्या पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की पडदा तुम्ही खेचू नका. हॅलो, थँक्यू तुकाराम वाघ सर. तर सामना पाहतोय आपण तन्मय आयुष 11 विपक्ष अमित इंजिनियर 11 असा हा सामना पाहतोय. पाहतोय आपण तब्बल धावफलकर धावा लावल्या गेल्या तन्मय आयुष 11 या संघाकडून. धावा लावल्या गेल्यात. 59 धावेचं टार्गेट आहे, आपण पाहू शकाल. आणि ते टार्गेट मध्ये चेस करत असताना विजय आणि प्रकाश आंबीर ही जोडी मैदानात जाते. दरम्यान सुनील शीतला पाहतोय आपण पिवनचं षटक हाताळत असताना. अगदी पाहिला गेला तर 3 बॉल डॉट फेक येत आणि हा 4था बॉल फुलटॉस होता. काय कॅच आहे ह्या वेळेस धीरजला पाहतोय. लाजवाब कॅच टिकवली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हाईट फॅक्टर इथं चेक केला जाईल, आपण पाहू शकाल. बासमन कॉल आहे सोक्या. तेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी पाहतोय आपण. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. तर ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच घेतली आता तर धीरज निरगुडा याच्यासाठी मात्र पारितोषिक आलंय. माननीय श्री आदरणीय किशोरजी सोरकाते साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता हाईट फॅक्टरीचा मात्र चेक केला जाईल हा बॉल कशा प्रकारे टाकला गेलाय.
यस इट इज फेअर डिलिव्हरी विकेट असेल इथून फलंदाज बाद होईल. तर धीरज निरगुडासाठी पारितोषिक आलंय आदरणीय माननीय श्री किशोरजी सोरकाते साहेब सहारा फाउंडेशनचे ओनर सर्वस्व सर्व काही कडून मात्र पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. तर मॅच झाल्यानंतर ते आमच्याकडून कलेक्ट करून घ्यायचंय. तर आपण पाहू शकाल 1 ते 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या पाहतो आपण चमचमणाऱ्या ट्रॉफ्या त्या आदरणीय माननीय श्री विराजजी देशमुख कारागावचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून या आपल्याला चमचमत्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. त्याच दरम्यान बेस्ट बॅट्समनसाठी जी बॅट आली आहे ती गिरीश बांगारे MS स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून आम्हाला देण्यात आली आहे. त्यानंतर आपण ते कूलर पाहतोय तो कूलर रमेश मयेकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून देण्यात आले आहे. षटकार आलाय. त्यानंतर आणखीन एक कूलर आहे तो निश्चितच आमच्या असोसिएशन कमिटी सदस्य विजयजी आगान या साहेबांकडून देण्यात आलाय. त्यानंतर आपण ज्या ट्रॉफ्या पाहतोय सन्मान चिन्ह आदरणीय माननीय श्री म्हात्रे साहेब यांच्याकडून आम्हाला देण्यात आलाय. तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा या गुलाबी वातावरणामध्ये संध्याकाळच्या सत्रात करूया हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर पहिले पिवळचं षटक समाप्त झालंय. अगदी चांगली ओव्हर टाकत असताना धावा खर्च केल्या गेल्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा म्हणजेच अर्थातच येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 53 धावेची गरज आहे. पाहायला गेला अजूनही प्रकाश आंबीर सारखा फलंदाज मैदानात मात्र उपलब्ध आहे. त्यानंतर त्याच्या समावेश सोबत आपण पाहू शका त्याला साथ देण्यासाठी नरेश शेंडेला 1 डाऊनवर पाहतोय आपण. त्याच्या बादमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला मिड विकेट रिझन मध्ये तोच नरेश शेंडे पाहतोय आपण. पहिले पॉवर प्लेची ओव्हर सुनील शीतची पाहिली अगदी चांगली टाकत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या आणि ते मात्र ओव्हर समाप्त झाले. आणि दुसऱ्या षटकारावरती सुरुवात गोलंदाज झालाय. गोलंदाज ट्रॅकवर गणेश आलाय. गोलंदाज ट्रॅकवर इथे फील्ड केला जातो. पहिला बॉल टाकत असताना 1 धाव खर्च. तर नुकताच आमचे मान्यवर यांचं इथे आगमन झालंय. आदरणीय माननीय श्री माजी सरपंच योगेशजी देशमुख साहेब सोनगावचे हे व्यक्तिमत्व इथे व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत माननीय श्री आदरणीय किशोरजी लांगे साहेब ग्रुप ग्रामपंचायत मुलगाव सोनाव्याचे सदस्य आहेत. त्यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मान्य श्री आदरणीय अनंतजी शीद ग्रुप ग्रामपंचायत मुलगाव सोनावळा हे देखील सदस्य यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल अगदी कव्हरला षटकार दाखवला जातोय. आता मात्र लय मध्ये येत असताना फलंदाज नरेश शेंडेला पाहतोय. अत्यंत गरज आहे या धावांची आणि या धावा मात्र माराव्या लागतील. आणि सुरुवात तर आता नरेश शेंडे मात्र करतोय. त्या 3 बॉल आणि 12 या आकड्यावर खेळत असताना काय फटका सजवला जातोय. 3 बॉल खेळलाय 2 षटकार दाखवले 1 डॉट आलाय आणि पुढचा बॉल दुसरा ओव्हरचा गणेशचा हा 3रा बॉल फुल टॉस होता. बॅटच्या टोला लागलाय. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथं चांगलं फील्ड झालंय. धीरज आहे निश्चितच चांगला क्षेत्ररक्षक आहे. नुकतीच एक कॅच देखील चांगली घेतली आहे आणि 1च धाव. स्ट्राईक रोटेट केली गेली. सलामीचा फलंदाज प्रकाशला पाहतोय ज्याच्या खांद्यावर या संघाची जबाबदारी आहे. सर सेनापती आहे या संघाचा आणि त्यालाच पाहतो आपण मैदानात. गणेश चांगले इथे गोलंदाजी करत असताना कमबॅक केला जातोय. षटकार आल्यानंतर मैदानात फुल टॉस बॉल स्ट्रीट झाला बॅटवरून मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो चांगला आलाय आणि रन देखील वेगाने पूर्ण झाली आहे.
शेवटचा बॉल इथे मात्र लांब ठेवला आहे, गॅप आहे मोठा आणि कव्हर केला जाईल हाताला चटका देऊन. बॉल झाला सीमा रेषा पार, रन्स मध्ये 4, आळाई चौकार. तुकाराम बांगारा यावेळेस फील्ड करत होता. बरोबर आहे मित्रा, टोपी सांडली असती तर माकली असती. 20 धावा धावफलकावर लावल्या जातात एका गड्याच्या मोबदल्यात. 20 धावा. चला त्यांचं मॅच ओके आहे चालू ना? ठेवायचं. ओके आहे ना. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण जो बाउंड्री लाईनचा पडदा मारलेला आहे त्याच्या मागे थांबायचं आहे. वीस धावा धावफलकर झाल्यात. शेवटचा बॉल गोलंदाज गणेशचा पाहूया. नरेश शेंडे आणि प्रकाश आंबेर ही जोडी पाहतोय आपण. त्यामुळेच अगदी प्रकाशला पाहायला गेलं तर शांत आहे अजूनपर्यंत, परंतु गेर बदलावा लागेल. मोठा पाटला करायचं यावेळेस शतरक्षा आहे. 2 शतरक्ष बॉल खाली, बॉलला अडवणार फेकणार अवधी होता 2 धावेचा आणि पूर्ण केले जातात या 2 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. धावफलकर धावा लावल्या जातात. 22 लॉस ऑफ 1 विकेट, 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अमित इंजिनियर 12 बॉल आणि 37 धावेची गरज आहे. पाण्याची मागणी, पाणी घेऊन जायचं मित्रांनो, बासपनला पाणी घेऊन जायचं. बरं. स्पीड अप करायचंय. 2 मिनिटं थांबायचं आहे. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते कल्याण पूर्वचे आमदार अर्थातच सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र आदरणीय प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करूया.
कल्याण पूर्वचे आमदार आदरणीय सो सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र आदरणीय प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेस पाहतोय आपण मैदानात तन्मय ऐशिलोने संघाकडून खेळत असताना 12 बॉल 37 धावाची गरज. हा बॉल आलाय इथे मात्र डॉट बॉल. बॉलची अत्यंत गरज आहे. एका बाजूला धावा बनवायचेत आणि एका बाजूला धावा जमवायचेत. एका बाजूला रन मारायचेत आणि एका बाजूने रन थांबवायचेत. कोणता संघ आज मात्र इथे क्वालिफाय होतोय पाहूया. मेगा फायनल मध्ये कोणता जातोय. स्लोवर डिलिव्हरी लांब ठेवला आणि इथे फसवा बॉल फेकला. शरीरावर जाऊन बॉल आदळलाय आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले गेलेत गोलंदाज काशीनाथच्या माध्यमातून. 10 बॉल आणि 36 ची गरज आहे. पाहूया कोणता संघ इथून मात्र क्वालिफाय होतो मेगा फायनल मध्ये जाऊन माईक चेक. तर याच दरम्यान शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय कृष्णा धुमाळ साहेब या सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. थर्ड अंपायर कडे लवकरच निर्णय आलाय. तुमच्यापर्यंत कळवलं जाईल. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद आहे की सेफ आहे. ओके एक सेफ फलंदाज सेफ आहे. इथे अगदी सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलाय. एक एक धाव मात्र इथे महत्वाची आहे. दोन्ही संघाला माहिती आहे विकेट एका बाजूने महत्वाचे आहेत, एका बाजूने एक धाव महत्वाची आहे आणि ते मात्र काम करत असताना हे दोन्ही खेळाडू पाहतोय आपण. अमित इंजिनियर 11 विपक्ष तन्मय ऐश 11. दोन्ही एकाच पट्ट्यातील दोन्ही मालक पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही संघ मालक एकाच पट्ट्यातील. परंतु आज एक कोणता तरी संघ मालक इथे मेगा फायनल मधून बाहेर जाईल आणि एक मेगा फायनल मध्ये पोहोचेल. इथे कव्हरला मात्र क्रिकेटचं मांदक सौंदर्य दाखवणारा फटका आलाय. तिथे मात्र पंच सांगत असताना गुरुनाथजी उघडे सर आम्हाला सांगतात रन्स येतात 4. हा आलाय बराच उशिरानंतर चौकार. अगदी सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे आतिथ्य देवभाव असं म्हटलं जातं. पाहुण्यांचं इथे मात्र पुन्हा एकदा सरचे स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल हा मात्र बॉल चांगला होता स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला जातोय आणि जेव्हा जेव्हा मात्र पाहुणे व्यासपीठावर बसतात ना तेव्हा मात्र व्यासपीठ अगदी फुलून दिसतंय आणि खूप गरज असते मान्यवरांची आणि ते काम मात्र इथे सर्व मान्यवरांनी केले. यावेळेस स्वीट ऑफ साउंड बॉल चालाय फुलडर के मस्तक के दस्तक देते हुए रन्स मिळतील 6. बराच उशीर शांत होता परंतु आता आलाय षटकार डीजेट.
अर्थातच प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस मलंगड विभाग ज्याने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलंय ते आहे जगदीश शेठ म्हात्रे. हे सुद्धा या व्यासपीठावर विराजमान झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच 34 धाव धावफलक लावलं, 6 बॉल आणि 25 धावेची गरज आहे. आता करो या मरो या स्थितीमध्ये दोन्ही संघ एका बाजूने. गोलंदाज पाहिला तर कॅप्टन कुल आलाय, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन अनंत गावंडा. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नरेश शेंडे पाहतोय आपण या संघाचा हार्ड हिटर ज्याला संबोधलं जातंय, त्याच्या खांद्यावर मात्र आता जबाबदारी आहे. 6 बॉल आणि बनवायचे 25 धावा पाहू शकाल आपण मैदानात. यावेळेस पहिला आज बॉल स्वीट ऑफ साऊंड, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. हाय हँडसम हाय षटकार. थँक्यू. यावेळेस पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना षटकार दाखवला जातोय. आणखीन एक बिग हिट. राजस्मृती 6 षटकार. गेला तर नरेश शेंडेचा विचार केला. आता मात्र 2 बॉल 2 षटकार दाखवलेत आणि तिसरा बॉल मेजवानी होती. आ बेल मुझे मार षटकार. नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. मी तर म्हणेन अगदी पाहिला तर नरेश शेंडे मात्र काय बॅटिंग करतोय इथे. जेव्हा जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होतो तेव्हा षटकार जातोय आणि आता मात्र आलाय चौकार. विजय निश्चितच विचार केला तर काय सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आलाय. त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्ग खूप एन्जॉय करताना, कारण सामना होता कुठे आणि आला कुठे. कारण ज्या पद्धतीने नरेश शेंडेने या सामन्याला लीड केलंय, अतिशय चांगली फलंदाजी राहिले. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून लागलेत. नरेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. थँक्यू सर. पहा नरेश शेंडे जणू काही दुपारच्या जेवणामध्ये नाश्ता म्हणून नशीब खाऊन आलाय की काय. जेव्हा जेव्हा बॅटला बॉल लागतो तेव्हा तेव्हा षटकार चौकार येतो. हा बॉल देखील उडवला आहे, परंतु आता बॉल खाली क्षेत्ररक्षक धीरज निरगुडा खै दगडी गड्या मेला ठार मेला. आता काय नाव आहे आता. 2 बॉल पहा कशा प्रकारे. 1 बॉल आणि 1 ची गरज आहे. 1 बॉल आणि 1 धावची गरज. 1 बॉल आणि 1 धावची गरज. प्रेक्षक वर्ग देखील आता उभा झालाय. पहा खेळाडू देखील उभे झालेत. प्रत्येकाच्या छातीचा ठोका धड 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 करतोय, कारण सामना तसा आलाय. का तसा आलाय तर नरेश शेंडे मात्र इथं तुटून पडलाय. चेक. वांगणी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय
किशोरजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याची पूर्ण टीमचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर व्यासपीठावर आपण पाहतोय आदरणीय प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड अर्थातच आमदार सुलभाताई गायकवाड यांचे सुपुत्र सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. हा जावा जा बिंदास. याला डोक्यावर येतील ना. आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. तर निश्चितच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट कोणाच्याही मनात प्रश्न नाहीये. 11 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी करणारा नरेश शेंडे ठरला या सामन्याचा हिरो. सुक्र्या आवाटे साहेबांकडनं 1000 रुपये आणि किशोर सोरकाते साहेबांकडनं धीरज साठी जेल टिपला होता त्याच्यासाठी 500 रुपये. तर मी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी